नमस्कार, मी जयेश सुधीर डिचोरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या मालवणी जयेश विथ लक्ष्मी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून नाही, महिन्यापासून व्लॉग नव्हता पडला. तर आज एक निमित्त मिळाला. आज आम्ही चाललो फिरायला इन द सेन्स म्हणजे आम्ही BPDचे मित्र आहोत, 6-7 जण आहोत. मित्र म्हणजे भाऊच समजा. तर त्यातले 2-3 जण आहेत ते गावचे आहेत, त्यांना माहीत नाही आहे. त्यांना आज रात्री मला सहज बोलले, दादा आम्हाला कपडे घ्यायचे, आम्हाला कुठेतरी घेऊन चल ना फिरायला, कपडे घ्यायचे आम्हाला. बोललो चला FSला. तो काय असतं FS? FS म्हणजे आपल्याला फॅशन स्ट्रीट सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांना माहीत नाही, तो गावचा आहे, जळगावचे वगैरे. बोललो चल जाऊया आज कपडे घ्यायला. तर आज आम्ही त्याच बहाण्याने चाललो आहे कपडे घ्यायला. तर आता सध्या तरी मी एकटाच आहे, सगळे बाकीचे मित्र आपले मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेटतीलच. तिकडे मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो सर्व. तर व्लॉग सगळा बघा, छोटाच असेल व्लॉग पण मजा येईल बघायला. हां, बऱ्याच महिन्यांनंतर करतोय ना, त्यामुळे चला. आणि हा आता मी सध्या ट्रॅकमधून चालतोय, मला दाखवतो ट्रॅकचा सगळा व्ह्यू दाखवतो. हा ट्रॅकचा व्ह्यू, हे मी दातिवली स्टेशन आहे. सगळ्यांना माहिती आहे, आपण कोकणातून जे राहणारे आहेत त्यांना माहीत असेल, दातिवली स्टेशन लागतं आपल्याला कोकणात जाताना. दिव्याच्या पुढे दातिवली म्युझियम वगैरे करत सगळं. तेव्हा हे दातिवली स्टेशन आहे पुढे. इथून मी ट्रॅकमधून जाणार आणि दिवा स्टेशनला जाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल पकडणार. नंतर पुढे आपले सर्व मित्र भेटतीलच. तर चला व्हिडिओ बघा का सर्वांनी. चला बाय. तर हे बघा, हे काही असं दातिवली स्टेशन आहे, त्याचं नाव आता नवीन करतायत. हे बघा, हा प्लॅटफॉर्म आहे दातिवलीचा. हा बघा ट्रेन येते बघा, समोरून दिसत असेल तुम्हाला ती ट्रेन येते बघा. हा असा काही व्ह्यू आहे दातिवली स्टेशनचा. स्टेशन आणि बाजूला हे असं रान वगैरे आहे आणि तो बघा तो रस्ता आहे जायला. सगळी बिल्डिंगची कामं वगैरे चालू आहे जोरात. इथे आपल्या कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून आपल्याला जाणाऱ्या सर्व गाड्या इथे थांबतात दातिवलीला. सर्व म्हणजे मोजक्या गाड्या तरी थांबतातच. बघा आली ट्रेन, हे बघा इंजिन आहे, ट्रेन नाही आहे, इंजिन आहे. हे दिसत असेल तुम्हाला. छोटंसं आहे दातिवली स्टेशन, पण छान आहे. असं वाटतं खरंच गावात कुठेतरी गावी कोकणातच आलो आहे आपण. तसं हे कोकणातच येतं म्हणा स्टेशन, पण असं वाटतं प्रॉपर कोकणात आहे. व्ह्यू बघून पावसात तर खूप छान व्ह्यू असतो. हे बघा इंजिन आहे. हे बघा गेलं. चला भेटू पुढे आपण, बाय. तर हे बघा फायनली आलो आपण दिवा स्टेशनला. तर नॉर्मल धुकं पडायला लागलं आहे. हे बघा हा आपला कोकणपट्टा आहे, म्हणजे इथे सगळं कोकणाच्या गाड्या इथून येतात जातात. आणि त्या साईडला आहे ना सगळी सेंट्रल लाईन आहे, म्हणजे कल्याणपासून CST पर्यंत कर्जत खोपोली सर्व ही लाईन. हे बघा इथून जातात ट्रेन्स. आता नॉर्मल हे बघा धुकं पडायला लागले, थंडी पडायला लागली. चला पुढची गाठभेट आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेल्यावर सगळ्या मित्रांची ओळख करून देतोच तुम्हाला. चला बाय. पोचलो आपण दिवा स्टेशनला. आता ही दिवा रत्नागिरी पॅसेंजर लागली. हे बघा दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडी आता लागली. ही आता संध्याकाळी जाईल काहीतरी 6:30-7च्या दरम्यान. पब्लिक एक्सरसाइज वगैरे करायला येते सकाळी संध्याकाळी वगैरे. शांत स्टेशन आहे, कोणाची कटकट नाही, काय नाही, एकदम शांत. तेव्हा आपल्याला तिकडे जायचं आहे, 2 मिनिटात पोचूच आपण. चला भेटू. तर नमस्कार मित्रांनो, काल प्लॅन ठरला जायचा FSला, पण काय जाता आलं नाही कारण ट्रेनचे काहीतरी प्रॉब्लेम्स चालू होते. मग आम्ही गेलो कामावर. तर आता आम्ही सुटलो आहे मॉर्निंगला. आता 7 वाजता आमची सुट्टी झाली. आता आम्ही चाललो गेट ऑफ इंडियाला. तुम्हाला मी काल बोललेलो माझे मित्र आहेत, ओळख करून देतो, मला देतो तुमची ओळख करून. हा बघा, हा सुशील सपकाळ, हा जळगावचा माणूस. यालाच FS माहित नाही, याच्यासाठी आम्ही स्पेशली गेलेलो, पण हा डायरेक्ट झोपून बसला. हा बघा, हा सतीश कुलकर्णी, तो रेहान शेख,
तो बघा तो संदीप पदमुख. संदीप, हा संदीप पदमुख, हा पाडमुख सॉरी, हा आमचा शूटर अनिकेत कासारे, शिवडीचा फेमस बॉय. हा ओमकार खराटे. आम्ही असे खोराटे सॉरी, असे टोटल आता 7 जण आहोत. तर चाललो आहे गेट ऑफ इंडियाला. बघूया कसं काय ते, थोडं थोडं आपलं दाखवू, शूट करू. चला बाय. ते आमचं बीपीडी, आम्ही तिकडे कामाला आहोत. आता आम्ही सुटलो, जातोय तर गेट ऑफ इंडिया वगैरे फिरायला. हा सगळा एरिया आहे आमच्या बीपीडीचा इकडचा. चालत चालत चाललोय माझ्या घरात. सगळे मित्र ना, आम्ही भाऊच आहोत सगळे. चला. हे बघा, हे आमचा पोर्ट हाऊस आहे. बीपीडीची बिल्डिंग आहे, बॉम्बे पोर्टरची पोर्ट भवन म्हणून. हे सगळी शूटिंग चालू आहे. मित्राचे फोटो वगैरे काढतायत सगळे. फोटो शूटिंग चालू आहे बघा. हा गौतम कापडणे. हा लेट माणूस आहे, कधीच वेळेवर नसतो. लेट पण थेट काय नाही, थेट पण काय नाही, डायरेक्ट उद्या भेट. मग लेट आलाय. आता हा पण आमच्या सोबत. चला. ही बघा, ही आपली सेंट्रल लायब्ररी, द एशियाटिक सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल. इथे आपल्या बऱ्याच पिक्चरचे शूटिंग वगैरे होतं का. सेंट्रल लायब्ररी आहे, 1804 मध्ये बांधली आहे ती बघा, लिहिलंय तिकडे. दाखवतो तुम्हाला थोडं. चला चलो, फायनली आता आम्ही गेट ऑफ इंडियाला पोहोचलोय. जरा इकडून थोडे लिओपोल्ड कॅफे वगैरे कसा म्हणजे गोळ्या वगैरे मारलेले जिथे, ते जरा दाखवतो या लोकांना आणि फिरतो. मग आहोत आम्ही सगळेजण आहोतच. चला बघा मित्रांनो, हा लिओपोल्ड कॅफे. कसाबने ज्या कॅफेत येऊन गोळीबार केला ना बेछूट, तो कॅफे लिओपोल्ड कॅफे. हा बघा, हे बघा गोळ्यांचे निशाण पण आहे का अजून. हे बघा, हे गोळ्यांचे निशाण आहे का मारलेले, अजून जशी तशी ठेवले. तो बघा एक निशाण, तो बघा, तो बघा एक निशाण. हा बघा निशाण गोळ्यांचा. त्याने फायरिंग केली ना, त्याचे निशाण ठेवलेले आहेत सगळे गोळ्या मारलेले. हा बघा, हा लिओपोल्ड कॅफे. आता चाललोय आम्ही गेट ऑफ इंडियाला. पुढे लेफ्ट मारून गेट ऑफ इंडियाला जाऊ. चला. हॅलो गाईज, आणि आता आम्ही या ठिकाणी गेट ऑफ इंडियाला पोहोचत आहोत. माझ्यासोबत हे 6 माणसं आहेत, जे आम्ही खूप दूर चालत फिरायला आलेलो आहोत गेट ऑफ इंडियाला. आणि चालत येऊन आम्ही आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत गेट ऑफ इंडिया. आणि आम्ही अशा प्रकारे इथे आलेलो आहोत. हे बघा, ताज हॉटेल, स्टारबक्स कॅफे, आणि हे खूप मोठे असे इंग्रजाच्या काळातील ताज हॉटेल. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचत आहोत सी लाईनला. बघा किती छान असा हा समुद्र किनारा या ठिकाणी शांत दिसत आहे. सर्व जहाज या ठिकाणी थांबलेले आहोत. हे बघा, गेट ऑफ इंडियाचा सुंदर नजारा तुम्ही या ठिकाणी बघत आहात. शांत असा समुद्र ठिकाणी आपल्याला दिसत बघू शकता. हा गेट ऑफ इंडियाचा सुंदर असा समुद्र किनारा. हे आमचे डिचलकर भाऊ, कुलकर्णी भाऊ, गौतम भाऊ, त्यानंतर सुशील, अनिकेत, ओमकार या ठिकाणी सगळेजण मिळून आम्ही फिरायला आलेलो आहोत. आणि इथे सर्व दिसत आहे, शांत असा समुद्र किनारा या ठिकाणी आपण बघत आहोत आणि अनुभवत आहोत. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी गेट ऑफ इंडियाला आलेलो आहोत. हा गेट ऑफ इंडियाचा सुंदर असा नजारा. इकडे ताज हॉटेल आहे, ऑब्रे हॉटेल आहे. आणि हा गेट ऑफ इंडिया ज्यावेळेस पंचम जॉर्ज 1911 मध्ये भारतात येणार होता, त्यावेळेस त्याच्या स्वागतासाठी हा गेट ऑफ इंडिया इथे 1911ला याचं बांधकाम करण्यात आलं होतं. आणि हा भारताचा प्रवेशद्वार म्हणून सुंदर असा नजारा या ठिकाणी आपण सगळे मित्र मिळून फिरायला आलेलो आहोत. पोहोचलो आम्ही गेट ऑफ इंडियाला. सगळ्या बोटी लागल्यात बघा, ती बोटी आहेत बघा, एलिफंटा, अलिबाग,
कुठे कुठे जाणाऱ्या बोटी आहेत, याच आहेत, छोट्या छोट्या बोटी आहेत. हे आपलं ताज हॉटेल माहितीच असेल सर्वांना, कसाबने इथूनच सर्व फायरिंग वगैरे केलेली त्या साईडने. बाकी आहेत सगळे आम्ही आहोत मित्र. संदीप आहे, गौतम आहे, सतीश आहे, आपलं ओमकार आहे, सुशील, हे सुशील हा बघा, अनिकेत आहे, तो तिथे पोरी पाठवायची कामं करतोय. डोळे पडतील. बघा काय बोलतोय, बघा काय बोलतो, काय बोलतो, परत बोल, काय बोलतो सर सुशील, काय बोलतो? तो बोलतोय माझी गर्लफ्रेंड जर व्हिडिओ बघितला काय भारी आला. फोटो सेशन चालू आहे, सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. संदीप फोटो काढतोय, आम्ही सगळेच फोटो काढतोय. ना आता काम चालू आहे, डागडुजीचं काम चालू आहे. सारखं कॉल करते. हा, याला याची मिसेस सारखा कॉल करते, तो फोनवर बिझी आहे. तो बघा, हा फोटोग्राफर आहे, हा ऍक्च्युअल मध्ये फोटोग्राफर आहे, त्याचं प्रोफेशनच ते आहे. आपले महाराज आहेत. हे बघा महाराज आपले मस्त आयटीत उभे आहेत, सर्वांवर लक्ष देत आहेत. ते अशी काही आपली मजा केली थोडीफार आम्ही मित्रांनी. बघू आता थोड्या वेळात आम्ही निघू. तुम्हाला सर्वांना व्लॉग जर आवडला असेल ना तर खरंच सर्वांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण चला बघू, शेवट करू लवकरच. चला बाय. हे बघा आता ही बोट चालली अलिबागला, भरता येते बघा माणसं. अलिबागला चालली. हे बघा या बोटी आता सगळ्या अलिबागला चालल्या इथून. बाबा येतो. आलो आम्ही आता, बसलोय थोडा वेळ, मग आम्ही निघू इथून घरी, कारण परत आम्हाला नाईटला कामावर यायचं ना त्या साईडला. आपले आजचे नाश्त्याचे चहाचे मानकरी सुशील भाऊ, हा म्हणजे आमचा नाश्ता चहा सर्व सुशील सपकाळ याच्यातर्फे आहे, आणि गौतम कापडणे तर्फे आहे नाश्ता सर्वांना. नाव घेतात म्हणून पाठीमागे सरताना सतीश भाऊ इकडे चला. हे बघा ही बोट आता खाली होते, बोटीतलं पब्लिक उतरत आहे. आता हे उतरणार आणि परत नवीन पब्लिक भरणार आणि ही बोट परत जाणार अलिबागला फिरायला. सगळ्या बोटीत लागलेले आहे. ये घूम के आ गए अभी, ये लोग खाली अभी आ रहे हैं घर पे. तो क्यों निकल रहे वो फिर? बघा सगळ्या बोटीच लागले. ब्लॉग संपवतो आता, आम्ही घरी चाललोय, कारण आज संध्याकाळी परत कामावर यायचं नाईटला, तर आम्ही चाललोय घरी. आता आपला भाऊ चाललाय एक, संदीप हा चालला घरी. हा गोरेगावला राहतो ना, हा इथूनच जाईल. हा निकेत हा शिवडीला राहतो, हा करी रोडला राहतो, मी पण लालबागला राहतो, पण सध्या दिवा आहे. आणि बाकी आपले आहेत चेंबूर, कल्याण वगैरे, ते आम्ही एकत्रच जाऊ. करायला बसलो आम्ही. पॅटीस घेतल्यात, पॅटीस हे बघा, मिरची सुशील कडून आहे नाश्ता. नाही जाऊ दे, आम्ही खाऊन झालो, आम्हाला नाश्ता आज सुशील तर्फे होता. चाललो आता मी घरी जातो. चला आता सुशील वडाळ्याचा आहे, गौतम चेंबूरचा आहे, आपला सतीश विठ्ठलवाडीचा आहे, हा उल्हासनगरचा आहे. सॉरी, आता आम्ही इथूनच विटीवरनं घरी निघतो. आपला व्लॉग संपवतो. व्लॉग आवर्जून बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. चला धन्यवाद.